नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम रॉयल आणि स्वादिष्ट असा कोल्हापुरी पांढरा रस्सा। आणि हा रस्सा मी फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे आणि खूपच टेस्टी असं झालेला आहे, म्हणून म्हटलं की आज तुमच्यासोबत शेअर करूया। तर पहिला तर आपल्याला चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि छान असं आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या, त्यामध्येच कांदा घालून कांदा परतून घ्या। कांदा परतून झाल्यावर त्याच पॅनमध्ये थोडे तीळ, खसखस, काजू आणि मिरची घालून परतून घ्या आणि त्याचं आता आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तोपर्यंत एका टोपात तेल गरम करा, त्यातच बारीक चिरलेला कांदा घाला, तो थोडासा कांदा परतवा, त्यातच आता चिकन घालून घ्या, त्यावर मीठ आणि तेही छान असं मिक्स करायचं आहे। आणि आता त्यावर झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती छान असं शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत दुसऱ्या टोपात तेल गरम करून घ्या, त्यातच खडे मसाले, तेजपत्ता आणि मिरची घालून घ्या, त्यातच आपल्याला वाटण ॲड करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। त्यातच आपल्याला चिकनचा स्टॉक ॲड करायचा आहे, ते मी आता पाणी ॲड करत आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आणि एक आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। त्यातच आता ब्लॅक पेपर, चवीनुसार मीठ आणि कोकोनट मिल्क घालून घ्या आणि इथे आपल्याला 4 ते 5 मिनिटं रस्सा गरम करून घ्यायचा आहे। तर असा हा आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसा झाला आहे। सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर रेसिपीज।